आई वडिलाचा एकुलता एक आधार गेलाय, त्याच्या पत्नीनं कुणाकडे बघायचं, लहान मुलीनं कुणाकडे बघायचं म्हणून आपण सगळेजण त्या कुटुंबाच्या पाठीमागे इमानदारीने उभा राहतोय। काल रात्रीपासून आपण म्हणजे सारखं डिपार्टमेंटशी संपर्क साधलाय। आपली प्रांजळ भूमिका एकच आहे, त्या कुटुंबाला न्याय मिळावा। ही उद्रेक पण तुमचा योग्य आहे, आपण थांबवलं, कुठंतरी शासनाच्या कानावर जाणं हे गरजेचं होतं, ते पोहोचवलंय। पण या ठिकाणी अनेक लोक जर चुकीच्या पद्धतीने याला स्वरूप देत असल्यास मुख्य जे आपली त्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी आहे ती कुठेतरी बाजूला पडेल। बाकीच्याला माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या विचाराचा हलकटपणा सोडा, एक 10-15 मिनिटं अर्धा तास अजून प्रशासनाला वेळ देऊ। प्रशासनाने जर योग्य भूमिका नाही घेतली, पहिल्यांदा मी इथं सांगतो, मी इथं आडवा झोपेल जर प्रशासनाने नाही केलं तर। आपण आपला फालतूपणा जर केला, जर जी मुख्य मागणी आहे त्या कुटुंबाला न्याय द्यायची ती मिळणार नाही। इथं कालपासून जे आम्ही करतो इमानीद्वारे त्याला कुठंतरी गालबोट लागल आणि ह्याच्यामुळे पुन्हा गावावर असं कुठलंच इकी होणार नाही। कोण 15 मिनिटात येणार आहे? ऐका, बोलणी चाला, ऐका प्रशासन, ऐका 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 काय बोलू नका। तुमची मागणी कुटुंबाला न्याय द्यायची आहे का फालतूपणा करायचा आहे? त्यामुळे आमची साहेब तुम्हाला विनंती आहे, आम्ही उठतो, बाजूला जातो, कुणाला त्रास देणार भूमिका नाही। जर समजा नाही झालं असं बोलतात, जर नाही झालं साहेब